खूप दिवसापासून मराठी नाटक बघायची इच्छा होती. असंच इंस्टाग्राम स्क्रोल करताना मला एक नाटक दिसलं, संगीत देवभाभी, आणि बघितलं तर हे नाटक खूप छान आहे आणि त्याचा रिव्ह्यूज खूप छान आहेत. म्हणून हे नाटक मी बुक करून टाकलं. 9:30चा शो होता बालगंधर्व रंगमंदिरात. मग आम्ही 9 वाजता तिथे पोहोचलो. कॅन्टीनमध्ये गरम गरम समोसा खाल्ला आणि नाटक सुरू होण्याची वाट बघत बसलो. नाटकाचं नाव आहे संगीत देवभाभी. म्हणजे हे नाटक आहे संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी आवळी यांच्या आयुष्याबद्दल. आवळी ही देवभक्त नव्हती, पण तुकारामांच्या भक्तीमुळे तिच्या आयुष्यात देव येतो. या नाटकात शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांचा अभिनय अप्रतिम आहे. संगीत आणि अभंग, प्रकाश योजना सगळं इतकं सुंदर आहे की प्रत्येक क्षण मनात कोरला जातो. आम्ही आणि जेलीचं हे पहिलं नाटक होतं आणि आम्ही दोघांनी ते खूप एन्जॉय केलं. म्हणजे हे नाटक ना प्रत्येकाने बघण्यासारखं आहे. देवभाभी म्हणजे मला वाटत होतं, म्हणजे मी वेगवेगळे अर्थ काढत होती, पण मला शेवटी कळालं तो देवभाभी म्हणजे देवभाभीचा काटा जो आवळीला च्या पायात रुततो आणि तो काढण्यासाठी स्वतः विठ्ठल येतात. विठ्ठल काय आवळीच्या काटा काढायला आले म्हणून रुक्मिणीला प्रश्न पडतो आणि रुक्मिणी त्यांना काही प्रश्न विचारते, तर विठ्ठल रुक्मिणीला ह्या आवळीजवळ पाठवतात तिची सेवा करायला. असं हे नाटक आहे. तर खूपच सुंदर नाटक आहे. म्हणजे आता हे चिंचवडला पण येणार आहे, चिंचवडच्या नाट्यगृहामध्ये 18 तारखेला. ज्याला बघायचं असेल त्याने नक्की बघा. आम्ही मग नाटक एन्जॉय केलं आणि मस्त जेम रोडला जाऊन कोल्ड कॉफी पिला आणि घरी आलो. डॅडीला देते. डॅडी दादा तू नाही आता घेतली